घेतलेलं होतं, नंतर 50% केलं. आज देखील महिलांच्या बद्दल सातत्याने आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे. आजच मी 4,500 कोटीच्या चेक फाईलवर सही केली. मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याच्या सकाळीच आदितीला सांगितलं की 4,500 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे. 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील. शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचं आहे. आज अवकाळी पाऊस चालू आहे, कुठं कुठं फार नुकसान झालेलं आहे, त्याच्याबद्दलची पण साधक चर्चा आम्ही मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे. तिथंही माझा शेतकरी हा अडचणीत राहता कामा नये, त्याला तिथनं कशी मदत करता येईल, त्याचे पंचनामे कसे करता येईल याही बद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेला असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 ते 3 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना भेटणार आहे, परंतु अजूनपर्यंत तरी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत. तर बघा, मग मे महिन्याचा हप्ता जो आहे तो कधीपासून भेटू शकतो. आणि काल देखील एक नवीन GR देखील आलेला आहे, ज्यामध्ये म्हटलंय की लाडकी बहीण योजनेसाठी आता आदिवासी विकास विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 335 कोटी रुपयांचा निधी जो आहे मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याबद्दलचा GR आलेला आहे, त्याला मान्यताही भेटलेली आहे. मग आता यासाठी अजून किती वेळ लागू शकतो? बघा, आता मान्यता भेटली, त्याच्यानंतर हा निधी जो आहे महिला व बालविकास विभागाकडे अर्थ विभागाकडून घेतला जाणार आहे. मग मे महिन्याचा हप्ता नेमका तुम्हाला कधीपर्यंत भेटेल? तर बघा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, राज्याच्या आदिवासी विकास विभागानं महिला व बालविकास विभागाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 335 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. त्याचा GR आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला होता. मग आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हा GR येण्याच्या अगोदरच माहिती दिलेली होती. एक महत्त्वाची माहिती दिली होती, गुड न्यूज दिली होती मे महिन्याच्या हप्त्याबद्दल. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट दिली होती. मे महिन्याच्या प्रारंभी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आपल्याला माहित असेल एप्रिल महिन्याचा लाभ जमा करण्यात आलेला होता. एप्रिलचे पैसे तुम्हाला भेटले, परंतु मे महिना आता संपत आलेला आहे. तरी देखील मे महिन्याचा हा 11वा हप्ता तुमचा जो असणार आहे 11वा, तो अजूनपर्यंत जमा झालेला नाही. त्यामुळे तुमच्या मनामध्ये प्रश्न येणं स्वाभाविक आहे की पैसे कधीपर्यंत नेमके येऊ शकतात. तर मे महिन्याच्या हप्त्याबद्दल म्हणजेच कोणत्या तारखेला पैसे भेटतील याबद्दलची माहिती जी आहे त्याबद्दलची स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिलेली होती. त्यामध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलं होतं बघा, आता ही जी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ही पूर्णपणे वर्षभर तर चालूच राहणार आहे. 21 ते 65 वर्ष वयोगट जो आहे त्यांना एक आर्थिक आधार म्हणून प्रत्येक महिन्याला सन्मान निधी 1500 रुपयाचा DBTद्वारे वाटप केले जातात. आता बघा, ही जी योजना ऑगस्टपासून सुरू झाली 2024मध्ये, तेव्हापासून एप्रिलपर्यंत तुम्हाला पैसे भेटलेत. आता याच्यामध्ये स्वतः त्यांनी काय नेमकं म्हटलं होतं, तर त्यांनी 20 मे रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना लवकरच मे महिन्याचा लाभ मिळणार आहे. खरे तर मे महिना आता संपत आला आहे, यामुळे मे महिन्याचा लाभ कधी मिळणार हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल. त्याच्यावरती त्यांनी म्हटलेलं होतं की मी या संदर्भातली डिटेल माहिती घेतलेली आहे. त्यांनी सांगितलं की 4,500 कोटींच्या फाईलवरती सही केली आहे. त्यामुळे मे महिन्याच्या लाडक्या बहिणींचे पैसे आता मिळतील. शिवाय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनाही याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना लवकरच मे महिन्याचा पैसे जे आहेत वाटप होतील. त्यांनी सांगितलं होतं की 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे येतील म्हणून, परंतु कुणाचेही मे महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. मग आता बघा, आपण जर बघितलं तर मे महिना जो आहे याचा आता शेवटचा आठवडा सोमवारपासून चालू होईल. तर सोमवारपासून 26 तारखेपासून तुम्हाला येणाऱ्या 31 तारखेपर्यंत कधीही या कालावधीमध्ये पैसे आता जमा होऊ शकतात. बघा, 20 मे नंतर ही प्रक्रिया सुरू झालेली होती. त्यांनी सांगितलेलं होतं की फाईल क्लिअर झालेली आहे, ज्यामध्ये 4,500 कोटी रुपये हे 335 कोटी रुपये तर आदिवासी विकास विभागाकडून घेण्यासंदर्भात काल GR आलेला आहे, काल मान्यता भेटलेली आहे. आणि याच्या अगोदरच त्यांनी सांगितलेलं होतं की 4,500 कोटी रुपयांची फाईल जी आहे त्यावरती मी सही केलेली आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता भेटायला कुठलीही अडचण असणार नाही. बघा, 335 कोटी आणि 4,500 कोटी रुपये म्हणजे हा जो निधी असणार आहे त्याच्यापेक्षा वेगळा निधी अजून या ठिकाणी मंजूर आहे. ती फाईल देखील क्लिअर झालेली आहे आणि काल GR देखील आला आहे, मान्यता भेटले. त्याच्यामुळे फक्त आता जी पुढची प्रोसेस
असेल, जी पण सरकारची जी प्रोसेस आहे, जसं की आदिवासी विकास विभागाकडून निधी महिला व बालविकास विभागामध्ये घेणं, त्याच्यानंतर जी फाईल क्लिअर झालेली आहे तो निधी महिला व बालविकास विभागाच्या खात्यामध्ये घेणं आणि त्याच्यानंतर मग तुमच्या खात्यामध्ये हे पैसे DBTद्वारे ट्रान्सफर करण्यासाठीची सुरुवात होईल. म्हणजेच बघा 26 तारखेपासून याला सुरुवात होऊ शकते. 26 तारखेपासून सुरुवात झाली तर तुम्हाला येणाऱ्या 31 तारखेपर्यंत कधीही हे पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात. बघा 31 तारखेला जरी शनिवार असला तरी 26, 27, 28, 29, 30 या 5 दिवसामध्ये हा निधी वाटप करायला पुरेसा वेळ या ठिकाणी भेटू शकतो. म्हणजेच बघा रविवार आहे, त्याच्यानंतर सोमवारी 26 तारखेपासून किंवा 27 तारखेपासून या 2 दिवसामध्ये कधीही सुरुवात जी आहे तुमचा मे महिन्याचा 11वा हप्ता येण्यासाठी या ठिकाणी होऊ शकते. ही तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज असणार आहे ज्या लाडक्या बहिणी 11व्या हप्त्याची वाट पाहत आहे त्यांच्यासाठी. तर मे महिन्याचे पैसे कधी भेटतील हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. याच्या अगोदर देखील एप्रिलचे पैसे 7 मे दरम्यान या ठिकाणी वाटप झालेले, याच महिन्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये एप्रिलचे भेटलेले आहेत. आता जे तुमचं लक्ष लागलेलं होतं मे महिन्याच्या हप्त्याबद्दलचं ते 26 तारखेपासून या ठिकाणी म्हणजे सोमवारपासून 31 तारखेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत या ठिकाणी भेटायला सुरुवात होऊ शकते. बघा या ठिकाणी काल GR जो आलेला आहे त्याच्याबद्दलची जी पण प्रक्रिया असेल ती पूर्ण होईल. त्याच्यानंतर अगोदरच जी फाईल क्लिअर झालेली आहे त्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर मग तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात या ठिकाणी होणार आहे. तर महत्त्वाची अशी अपडेट होती जी की मे महिन्याच्या हप्त्याबद्दल तुम्ही ज्याची वाट पाहताय त्याच्याबद्दलची. आणि हा मे महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला 1500 रुपयांनीच असणार आहे. 21 रुपयाबद्दलचा निर्णय अजून झालेला नाही. त्याचसोबत ही योजना पुढे वर्षभर 2025-26साठी चालू असणार आहे. अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद आहे. आता तुम्ही म्हणाल की अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे परंतु इतर विभागाकडून देखील निधी घेतला जातो आहे. तर बघा आता ही जी पण प्रोसेस असणार आहे संपूर्ण प्रोसेस त्याबद्दलचा GR आलेला आहे. कालच GR आलेला आहे की 335 कोटी रुपये जो आहे निधी या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि इतर निधी देखील याच्यामध्ये असणार आहे. फक्त 335 कोटी रुपयेच नाही तर जवळपास 4,500 कोटी रुपये मे महिन्याच्या तुमच्या हप्त्यासाठी या ठिकाणी लागणार आहेत आणि त्याची पूर्ण फाईल क्लिअर झालेली आहे. आता थोडासा तुम्हाला वेट करायचा आहे, 1 ते 2 दिवस वेट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहेत. बघा सोमवारी पैसे या ठिकाणी येऊ शकतात, मंगळवारी येऊ शकतात. ह्या 2 दिवसामध्ये म्हणजे पुढच्या 2 दिवसामध्ये ही प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी तुमची सुरू होऊ शकते आणि याच महिन्यामध्ये हे तुम्हाला मे महिन्याचे पैसे भेटू शकतात. कारण की स्वतः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की फाईल क्लिअर झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना आता पैसे मे महिन्याचे भेटायला अडचण असणार नाही. त्यासोबत 21 रुपयाबद्दलचा निर्णय अजून झालेला नाही. 1500 रुपयांनीच तुम्हाला हे पैसे जे आहेत ते भेटणार आहेत आणि जी कर्ज योजनेची घोषणा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे त्याच्याबद्दल मात्र अजून अपडेट दिलेली नाही की सुरू झाली आहे की नाही. त्यामध्ये तुम्हाला 40 ते 50 हजार रुपयांचं एक हाती कर्ज जे आहे बँकांकडून भेटणार आहे आणि तुम्हाला त्याचा जास्त आर्थिक भार देखील पडणार नाही. जो तुमचा 1500 रुपयाचा लाभ भेटतो तुम्हाला प्रत्येक महिन्याला तोच लाभ त्याचा हप्ता असेल किंवा त्याचा व्याज असेल किंवा त्याचा जो इन्स्टॉलमेंट असेल तुम्हाला बँकेला द्यायचा तोच तिकडनं डायरेक्टली वळता केला जाणार आहे. म्हणजे तुम्हाला एकदाच एखादा छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे किंवा इतर कुठलाही तुम्हाला लहान उद्योग करायचा आहे त्यासाठी तुम्हाला जे 40 ते 50 हजार रुपये भेटणार आहेत त्यातून तुम्ही सुरुवात करू शकतात. ती योजना जी आहे कर्ज भेटण्याची योजना असेल किंवा कर्ज जे आहे ते दिलं जाणार आहे बँकांकडनं त्याच्याबद्दलची अंमलबजावणी जशी सुरू होईल किंवा त्याबद्दल अर्ज कसा करायचा वगैरे ती जसं सुरू होईल तशी माहिती दिली जाईल. अजून त्याबद्दल कुठलेही अर्ज वगैरे सुरू नाहीत आणि सरकारकडनंच ते या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडनंच तुम्हाला त्याबद्दल माहिती दिली जाणार आहे. कारण की ज्या बँका त्याबद्दल टायअप असतील बँकांसोबत त्याच बँकेमधून मग तुम्हाला ते कर्ज जे आहे ते भेटणार आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे की सरकार त्याच्यावरती विचारविनिमय करत आहे आणि बँकांशी बोलणं देखील चालू आहे. त्याबद्दल जसे फायनल या ठिकाणी निर्णय होईल तसं तुम्हाला त्याबद्दलचं अपडेट दिलं जाईल. मग त्याच्यातून तुम्ही या ठिकाणी तुम्हाला लाडक्या बहिणींना कर्ज देखील दिलं जाणार आहे. तो एक महत्त्वाकांक्षी असा निर्णय देखील सरकारमार्फत घेतला जाणार आहे. तर महत्त्वाची माहिती होती मे महिन्याच्या हप्त्याबद्दलची तुम्हाला दिलेली आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये ही प्रक्रिया सुरू होऊ शकते 11वा हप्ता वाटप करण्यासाठीची. त्याबद्दल जशी अजून अपडेट येईल तशी वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.